नैतिकतेच्या जोरावर लोकांच्या प्रश्नांवर लोकांची भावना घेऊन लढलेलो आहे। त्यामुळे आमचा परफॉर्मन्स हा निश्चितच चांगला असेल। अंतिम निकाल हाती येईपर्यंत गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी चांगली असेल। पटकन आपण योगेश खैरे यांच्यापर्यंत जायचंय, पण तत्पूर्वी येणाऱ्या अजून नवीन काही घडामोडी आहेत आपल्यापर्यंत, त्यासाठी आधी प्रणिता बोरसे। जळगावमध्ये प्रभाग क्रमांक 11 मधील ही माहिती समोर येते। मालेगाव प्रभाग क्रमांक 2 मधून शिवसेनेचे 4 उमेदवार आघाडीवर आहे। नवी मुंबईत तर दहिसर प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिवसेनेच्या रेखा या उमेदवार आघाडीवर आहे। मालेगाव प्रभाग क्रमांक 2 मधून शिवसेनेचे 4 उमेदवार आघाडीवर आहेत। नवी मुंबई भाजप 14, शिवसेनेचे 5 उमेदवार हे आघाडीवर आहे। परभणीत ठाकरे गटाचे 7 उमेदवार आघाडीवर आहे। अमरावतीत फडणवीसांचे मामेभाऊ विवेक कलौती आघाडीवर आहेत। कोल्हापुरात ठाकरे गटानंही खातं उघडलेलं आहे। कोल्हापुरातून ठाकरे गटासाठी महत्त्वाची बातमी। कोल्हापुरात प्रभाग क्रमांक 10 मधून ठाकरे गटाचे इगवले हे आघाडीवर आहेत। जळगावमध्ये भाजपचे राजेंद्र घुगे विजयी झालेले आहेत। कोल्हापुरात काँग्रेसचे 4 उमेदवार विजयी झालेले आहे। काँग्रेसनंही खातं उघडलेलं आहे। कोल्हापुरात भाजपचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत। तर प्रमोद देसाई, राजनंदा महाडिक, वंदना मोहिते, विजय माने हे कोल्हापुरातील भाजपचे विजयी उमेदवार। इचलकरंजीमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत। पटकन आता आपण चर्चेकडे येऊयात। आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा एकदा आपल्याला पटकन परिचय करून देतो। राम कुलकर्णी भारतीय जनता पार्टी, कपिल ढोके काँग्रेस, योगेश खैरे मनसे, आपल्यासोबत 2 राजकीय विश्लेषक आहेत, प्रवीण पुरो आणि मकरंद मुळे। मला पटकन योगेश खैरे आपल्यापर्यंत यायचंय। मुंबईतल्या आकडेवारीच्या संदर्भातलं लक्ष फार महत्वाचं आहे आणि आता सगळ्या देशाचं अत्यंत स्वाभाविक लक्ष मुंबईकडे। 159 जागांचे कल आहेत। ठाकरे, उद्धव ठाकरे 57, राज ठाकरे 7 आणि भारतीय जनता पार्टी 60। फार काही फरक नाहीये। एकनाथ शिंदे 20। मगाशी थोड्या वेळापूर्वी आपल्या या चर्चेमध्ये एक महत्वाचा मुद्दा कपिल ढोकेंनी मांडला। खरी शिवसेना मुंबईत कोणाची आहे, मुंबईत कोणत्या शिवसेनेचा जोर आहे, त्याचं उत्तर मतदारांनी दिलंय असं ते आत्ता म्हणायला लागलेले आहेत। आपलं त्यावर मत सांगा योगेशजी, त्यानंतर मी राम कुलकर्णींना पुढचा प्रश्न विचारेन। बोला योगेशजी। नाही काय, मी परत एकदा सांगतो की हे कल आहेत आणि अनेक वॉर्डांमधील मतमोजणी अजून सुरू व्हायची आहे। काय वॉर्डांमधील मतमोजणी नुकताच सुरू झालेली आहे, त्यामुळे लगेच या संदर्भात मत व्यक्त करणं चुकीचं ठरेल। अजून गोष्टी पुढे येऊ द्यात, अजून बऱ्याच गोष्टी पुढे व्हायच्यात। अनेक वॉर्डांमध्ये अतिशय चुरशीची लढती होणार आहेत। त्यामुळे जोपर्यंत कल फार स्पष्ट होत नाहीत तोपर्यंत कुठलंही स्टेटमेंट करणं चुकीचं ठरेल। पण आपण जे म्हणताय की शिवसेनेच्या बाबतीत आणि मराठी माणसाच्या बाबतीत, तर दोन्हीची उत्तरं या निकालातून मिळतील। जी योगेश खैरे यांच्यापर्यंत पोहोचूयात। योगेश खैरे यांनी आता जे मतप्रदर्शन केलं त्याच्या अनुषंगाने मी पटकन राम कुलकर्णींपर्यंत जातो। राम कुलकर्णी, याचं उत्तर द्या। आत्ताच्या स्थितीला, मुंबईतल्या स्थितीला जबाबदार कोण, पण तत्पूर्वी येणाऱ्या ताज्या संदर्भातली महत्वाची बातमी प्रणिता बोरसे आपल्याला बातमी देतात। बातमी मुंबईतून येते। 183 मधून, प्रभाग क्रमांक 183 मधून काँग्रेसच्या आशा काळे विजयी झाल्या। मुंबईत काँग्रेसची विजयी सलामी, काँग्रेसनं खातं उघडलेलं आहे। काँग्रेसची एक विजयी सलामी आशा काळे या विजयी झाल्या प्रभाग क्रमांक 183 मधून। तर तेजस्वी घोसाळकर ह्या सध्या पिछाडीवर आहे अशी माहिती समोर येते। तर कौलगे हे पुढे आहेत। मुंबईमधली ही महत्वाची माहिती समोर येते। काँग्रेसची विजयी सलामी पुन्हा एकदा जाणार आहे चर्चेकडे। प्रसाद सर जी, पटकन यावरची प्रतिक्रिया आपल्याला सोबत कपिल ढोके देतील। अभिनंदन, पहिला विजय काँग्रेसच्या खात्यात गेलाय मुंबईतला। निश्चितच चांगली बातमी आहे। मी पुन्हा एकदा सांगतो की काँग्रेस लोकांच्या प्रश्नांवर लढलेली आहे। मुंबईकरांच्या मूळ भावना लक्षात घेऊन आम्ही ही निवडणूक लढलो। निश्चितच मुंबईकरांचा आम्हाला चांगला प्रतिसाद असेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। बिलकुल। याच्यानंतर आपण आकड्यांकडे एकदा पटकन पाहणार आहोत। प्रणिता, आपण आकडेही देत राहायचे आहेत आणि ब्रेकिंग सांगणार आहोत। जी, प्रभाग क्रमांक 183 मधील आपण पाहतोय काँग्रेसची विजयी सलामी। तर आकड्यांवर नजर टाकली, भाजप 60, शिवसेना 20, राष्ट्रवादी 1, ठाकरे गट 57, चुरशीची लढत ही पाहायला मिळते। मनसे 7 अशी ही आकडेवारी सध्या समोर येते। मुंबईतलं हे चित्र आहे। आणखी चित्र स्पष्ट व्हायला काही वेळ लागेल, मात्र त्याआधीची ही आकडेवारी आहे ती बोलकी आहे। मुंबईत चुरशीची लढत पाहायला मिळते। ठाकरे गटानंही चांगली कामगिरी आतापर्यंतच्या या आकडेवारीनुसार केलेली आहे।
नाशिकची ही आकडेवारी थोड्या वेळापूर्वी स्क्रीनवर खालच्या भागामध्ये येते, तीही आपण पाहतोय. कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, कोल्हापूर इथल्याही संदर्भातले तपशील अतिशय वेगवान पद्धतीनं समोर येत आहेत. ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवडचेही तपशील आहेत. आपण या सगळ्या बातम्या वेगानं पाहत असतानाच आपल्याला मुंबईकडून अजिबात लक्ष विचलित होऊ द्यायचं नाहीये. मुंबईचा आकडा बदललाय, भारतीय जनता पार्टी 63, ठाकरे 60. फार फरक नाही, 3चाच फरक बऱ्यापैकी कायम राहिलेला आहे. आणि यानंतर आणखी काही बातम्या येत आहेत, त्याच्यावर बोलतात प्रणिता. अगदी मुंबईतला हा फरक अगदी 3 वर आलेला आहे. भाजप 60, भाजप 63 आणि ठाकरे गट 60 अशी ही आकडेवारी सध्या समोर येते. शिवसेना 20 वर आहे, राष्ट्रवादी मात्र 1 वर आहे, तोही आकडा हलताना दिसत नाहीये. तर मनसे 7 वर आहे. तर मुंबईत तेजस्वी घोसाळकर पिछाडीवर आहे, धनश्री कोलगे या आघाडीवर आहे. जळगावमध्ये प्रभाग क्रमांक